12 वर्षे नोकरीवर गैरहजर तरीही रुपये 28 लाख पगार भोपाळमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय। 2011 मध्ये मध्य प्रदेश पोलीस दलात भरती झालेला एक कॉन्स्टेबल तब्बल 12 वर्षांपासून ड्युटीला गैरहजर आहे। पण विशेष म्हणजे त्याने 12 वर्षात 28 लाख रुपयांचा पगार घेतल्याचं समोर आलंय। प्रशासकीय निष्काळजीपणाचं हे जिवंत उदाहरण म्हणावं लागेल। हा प्रकार उघडकीस आला नसता तर अजून किती काळ चालला असता हा पगाराचा खेळ। प्रश्न हाच की आपल्या करदात्यांच्या पैशाची किंमत। नवजात बालकांसाठी मलेरियावर प्रभावी औषधाला मंजुरी। मलेरिया विरोधात लढ्यात आज एक ऐतिहासिक क्षण समोर आलाय। जगातील पहिलं नवजात बालकासाठी योग्य असलेलं मलेरियाचं औषध कोआर्टेमला स्विस आरोग्य अधिकाऱ्यांकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे। हे औषध प्रसिद्ध औषध निर्माता नोवार्टिस कंपनीने विकसित केलं आहे। हा केवळ औषधाचा शोध नाही तर नव्या आशेचा किरण आहे, लाखो बाळांना नवजीवन देणारा। येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियावर फासाचा सावट। येमेनमध्ये एक धक्कादायक वळण। केरळच्या निमिषा प्रिया या भारतीय परिचारिकेला 2017 मध्ये खुनाच्या आरोपाखाली 16 जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे। तिच्यावर येमेनच्या नागरिकाचा खून केल्याचा आरोप असून गेल्या काही वर्षांपासून ती मृत्यूदंडाच्या प्रतीक्षेत होती। भारतीय परराष्ट्र खाते आणि मानवाधिकार संघटना यांचे अंतिम प्रयत्न सुरू आहेत। ऑनलाईन गॅम्बलिंगमुळे बीडचा पोलीस अधिकारी बनला बाईक चोर। बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। ऑनलाईन जुगारात पैसे गमावल्यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित सुतार याने चक्क बॅटऱ्या आणि दुचाकी चोरी केल्याचा आरोप आहे। कर्ज फेडण्यासाठी त्याने हा प्रकार केल्याचं तपासात समोर आलं असून आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विश्वासाचं रक्षण करणारं पोलीस खातं आता विश्वासघाताचं कारण ठरतंय का? आलिया भट्टच्या खात्यातून रुपये 76.9 लाखांची फसवणूक। बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या माजी सेक्रेटरी वेदिका शेट्टी हिला तब्बल रुपये 76.9 लाखांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बंगळुरूमध्ये अटक करण्यात आली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार वेदिकाने 2 वर्षांच्या कालावधीत खोट्या सह्यांद्वारे आर्थिक दस्तावेज बनवले आणि आलियाच्या खात्यांमधून पैसे वळवले। ही फसवणूक उघडकीस आणण्यासाठी आलियाची आई सोनी राजदान यांनी थेट तक्रार दाखल केली होती। 5 महिने फरार असलेल्या वेदिकाला अखेर पोलिसांनी पकडलंय। 25 कोटींहून अधिक कामगार आज भारत बंद मध्ये सहभागी। आज 9 जुलै रोजी देशभरात 25 कोटींपेक्षा जास्त कामगार भारत बंद मध्ये सहभागी होत आहेत। केंद्र सरकारच्या कथित कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक धोरणांविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे। AITUC, HMS, CITU, ENTUC यासारख्या 10 प्रमुख कामगार संघटनांनी या संपाची हाक दिली असून संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी कामगार संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे। 15 जुलैपासून यूट्यूबवर मोठा बदल। AI आवाज वापरून कमाई बंद। यूट्यूबने 15 जुलैपासून नवीन नियम लागू केले असून AI जनरेटेड आवाज, रियूज्ड कंटेंट आणि लो एफर्ट्स व्हिडिओ यांना मॉनिटायझेशन बंद होणार आहे। यूट्यूब आता फक्त ओरिजिनल आणि रिअल व्हॉइस असलेला कंटेंटच कमाईस पात्र ठरेल। या निर्णयामुळे खऱ्या सर्जनशीलतेला प्राधान्य दिले जाणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला बसमधून उतरवलं। मायबाप सरकार महिला सन्मानाचे गोडवे गाताय, पण एसटी कर्मचारी मात्र महिलांचा अपमान करतायत। 7 जुलै रोजी तिरोडा अकोट बसमधून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसह 4 महिलांना तिकीट मशीन बिघडलंय या कारणावरून अमरावतीजवळ जबरदस्तीने उतरवलं गेलं। महिलांनी कितीही विनवणी केली तरी त्यांना रात्रभर स्टेशनवरच थांबावं लागलं। एसटी कर्मचारी इतके बिनधास्त का आणि महिला सुरक्षिततेचं आश्वासन फक्त भाषणापुरतच का? सर्व भारतीय भाषा राष्ट्रभाषा, 3 भाषांच्या वादावर RSSची स्पष्ट भूमिका। केंद्र सरकारच्या 3 भाषांच्या शालेय धोरणावर महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर RSSने अखेर या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। RSSने म्हटलंय की हिंदी नव्हे तर सर्वच भारतीय भाषा या राष्ट्रभाषाच आहेत। हा संदेश देशातील सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेला मान्यता देण्यासाठी आणि प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे।